आज मी बनवणार आहे कांदे पोहे। आता बघा तुम्ही मी कशी बनवते। आपण पहिले शेंगदाणे फ्राय करून घेऊया। हे पहा इथे चाय उकळते आहे। आता गरमागरम पोहे, आता यासोबत ही फुटाण्याची आपण डाळ टाकूया आणि दोघांना फ्राय करून घेऊया थोडंसं। हे बघा, हे थोडेसे क्रिस्पी झाले ना तर काढून टाकायचे। हे आता मी फ्राय करून घेतली आहे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला स्टार्टिंग मिरची आणि कढीपत्ता टाकायची आहे। इथे आपली चाय उकळली आहे, आपण गॅस बंद करूया। आता ही मिरची एकदम छान फ्राय करायचं, थोडी अशी कडक व्हायला पाहिजे, कारण ती खायला पण छान लागते। आता कच्ची असली ना तर तिखट लागते आणि खात नाही कोणी। हे बघा, आता मिरची कढीपत्ता मस्त फ्राय झाले आहे। आता आपल्याला टाकायचे असे लांब लांब कापलेला कांदा। कांदा भरपूर टाका, पोहा छान लागतो। हे बघा, तर पुरं त्याला मिक्स करून घ्या। थोडं 2 मिनिट स्लो गॅसवर हे बघा, कांदा फ्राय होत आहे। त्याला अजून थोडा फ्राय करूया आपण। आता कांदा फ्राय झाला आहे। आता आपण टाकूया टमाटर। त्या टमाटरला पण छान फ्राय करून घेऊया। टमाटर टाकलं ना लगेच मीठ टाकायचं, मीठ टाकल्याने लवकर पिघळतो। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका। दोन चम्मच ते बोलले ना मध्ये। आता हे कांदा नरम झाला आहे, कांदा टमाटर सर्व। आता ह्याच्यात आपण हळद टाकूया। हळद मी अर्धा चम्मच टाकते आहे। त्यानंतर एकदा मिक्स करून घ्या। हळद मीठ सर्व टाकून झाल्यावर हे फ्राय केलेले शेंगदाणे व फुटाणे टाकायचे। हे आपण फ्राय केलेत ना, त्यामुळे जास्त त्याला हे नाही करत बसायचं। लगेच आपण पोहे टाकूया त्यात। पोहे 15 मिनिट पहिले भिजून घेतले होते। आता याला आपण असं मिक्स करून घेऊया, गॅस स्लो करूया। ह्याला एकदम मिक्स करून घ्या छान असं।
आणि त्याच्यावरती मग छान मिक्स झालं कोथिंबीर टाका आणि त्याला 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवूया. हे बघा 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर आपण ठेवूया. हे बघा 5 मिनिट झाले आहे. आता आपण ह्याला अजून एकदा असं फ्राय करून मिक्स करून घेऊया. हे पहा आपला कांदे पोहे रेडी आहेत. चला आता आपण नाश्ता करून घेऊया. तिथे आपली चाय पण वापस गरम झाली. हे कांदे पोहे रेडी झाले. या आता सर्वांनी नाश्ता करायला या. चाय आणि कांदे पोहे गरमागरम. आणि तुम्हाला माझ्या पोह्याची रेसिपी म्हणजे कशी वाटली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.